अभ्यास करावा आणि आई-वडिलांचं स्वप्न साकार करावं, हाच माझा प्रामाणिक संदेश राहणार. छान शिकवतात. त्यांना कवितेला सूर, ताल लावायचं खूप छान जमतं. आणि ते आमचं 26 जानेवारीला गॅदरिंग हे घेत होतं. त्यांना नुसतं ॲक्शन आवडायची. गाणं हे बघतच नव्हतं. फक्त ॲक्शन बघायचे. आणि दुसऱ्या शिक्षकांना कसं वाटायचं, गाणं छान असलं पाहिजे. गाण्याने नाही, जर तसं ॲक्शन सुद्धा असली पाहिजे असं सरांना वाटत होतं. भाषण घेत होते आणि इतके छान शिक्षक आहेत ते अख्ख्या शाळेत मी असे शिक्षक बघितले नाही. काय वाटतंय तुला आज सर रिटायर होत आहेत, काय भावना आहेत तुझ्या? मला असं वाटतं सर पुन्हा पुन्हा या शाळेत यावं. म्हणजे असं वाटतं सर रिटायरच होणार नाही पाहिजे. कारण त्या सरांसारखं कोणच नाही शाळेत. मेनकरे सर आम्हाला विज्ञानाला शिकवतात. तर त्यांना सगळे भेटतात, पण ते खूप छान शिकवतात. कोळेकर सर ही खूप छान शिकवतात. त्यांना चित्रही छान जमतात. माझं नाव श्रद्धा सतीश सरतापे आहे आणि कोळेकर सरांमुळे मी आता भाषणात उतरले आहे. पण ते आता रिटायर होणार आहेत, म्हणून मला खूप दुःख होतंय. आणि मेनकुदे सर ही खूप छान शिकवायचे आणि कोळेकर सर पण खूप छान शिकवायचे. त्यांचं शिकवणं आम्हाला खूप आवडायचं. पण आता तेच रिटायर होणार आहेत. त्यामुळे आम्हाला खूप दुःख होतंय. कोळेकर सर आणि मेनकुदे सर सतत ह्या शाळेत पाहिजेत. माझे 2 सहकारी कोळेकर सर आणि मेनकुदळे सर हे सुरुवातीपासून आता शाळेचं हे बदलल्यासारखं वाटतंय. परंतु पूर्वी आम्ही हे सर्व सहकारी मिळून एक कुटुंबाप्रमाणे राहिलेलो आहे. एका कुटुंबातले सगळेजण जसे मनमिळाऊपणाने राहतात, म्हणजे प्रत्येक ॲक्टिव्हिटीज करतात, त्याप्रमाणे आम्ही या शाळेमध्ये एक कुटुंबाप्रमाणे राहिलेलो आहे. आणि त्या आठवणी अजून सुद्धा आमच्यामध्ये जिवंत आहेत. आणि सर्वजण एकमेकाला सहकार्य करायचे, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे, अशा प्रकारे हे शाळेचं वातावरण होतं. शाळेची स्थापना 12 जून 1988 साली झाली. त्यावेळेपासून या शाळेचा आणि माझा संबंध आजपर्यंत पहिल्यापासूनच चांगला आहे. नेहमी कुठलाही कार्यक्रम असो, मी शाळेवर हजर असतो. शाळेचं तसं 12 जून 88ला स्थापन झाली. त्यावेळेला 2 वर्ष शाळा मी रेशन दुकानावर चालवली. त्या काळात, पडत्या काळात. नंतर अगोदर देवकुदे सर आलं होतं मुख्याध्यापक शाळेवर. 1 महिना 1.5 महिना होतं. नंतर 89 एंडला तिथून ते मुख्याध्यापक झाले. तेव्हापासून शाळा चांगल्या गतीला लागली. हळूहळू सुरुवातीला 30 विद्यार्थी होते. पुन्हा वाढत 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 600, 650, पावणे 700 पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या गेली. त्या काळात शिक्षक ही पुन्हा शाळेला चांगले लाभले. कोळेकर सर हा 1 नंबर शिक्षक. कुठलाही कार्यक्रम असो, अनाउन्स करणे हे कार्यक्रमात त्यांचा हात धरण्याचा कोणाचा हे नाही. मेनकुदळे सर हा भूमितीचा शिक्षक. शाळेवर शिकवून विद्यार्थी त्यांचा चपटा असायचा. एक नुसतं चपराक देणार गालात, एक चाट वाजवणार. ही त्याच्या आजूबाजूला जुने विद्यार्थ्याचे विषय काढतात. ते विषय काढत येतात, हे माणसाला एक आनंद त्यात निर्माण तयार होतो. ते दगड गोळा करून ह्या इमारत आम्ही केली. खरं तर दगड, मला एक आठवण सांगता येईल की दगड उतरत असताना ट्रॉलीमध्ये मी पडलो होतो आणि मला डोक्याला जखम सुद्धा झाली होती. पण खदखद एक होती की या इमारतीमध्ये बसता आलं नाही. आणि शिक्षकांबद्दल सांगायचं झालं तर आताच मी येतानाच आदरणीय देवकत सरांची भेट झाली. त्यावेळेस देवकत सर बघितलं का असं भीती वाटायची. पण आता मी त्यांना आशीर्वाद घेतला, त्यांनी पाठीवर थाप टाकली. तसेच पठाण मॅडम, कोळेकर सर, मेनकुदळे सर यांच्या असंख्य आठवणी, त्यांनी केलेली शिक्षा, त्यांनी दिलेल्या सूचना, अगदी सोलंकर सर असतील, दोलुगुडे सर असतील, अशा अनेक शिक्षकांच्या आठवणी त्या आम्ही त्यांची शिक्षाही खाल्लेली आहे. आणि आज आदरणीय कोळेकर सरांचा आणि आदरणीय मेनकुदळे सरांचा सँडअप होतोय, निरोप समारंभ होतोय. ते सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सोलंकर सर, तर त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आपण जाणून घेत आहोत. काय सांगाल सर, आपले सहकारी आज निवृत्त होत आहेत? मला एकच सांगावंसं वाटतं की प्रथमतः तुमच्या चॅनलचं मी आभार मानतो. आणि एकच आमच्या या विद्यालयामध्ये कटफळ शिक्षण प्रसारक मंडळाचं युनिट 2चं विद्यालय, प्रतापसिंह विद्यालय येथील माझे सहकारी, ज्यांना आम्हीच आणलं, आम्हीच लावलं, तेच आज आमच्यासमोर रिटायर्ड होतात. हे म्हणजे हे खरोखर जेवढी आनंदाची गोष्ट आहे तेवढीच थोडीशी खेदजनक सुद्धा बाब आहे. कारण की एवढी चांगली माणसं हळूहळू विद्यालयातून बाहेर पडतात. ते थोडंसं
संस्थेच्या दृष्टीनं शाळेच्या दृष्टीनं थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण एक गोष्ट आहे की जुनं आपली मराठीमध्ये म्हण आहे, जुनं ते सोनं. पण ती म्हण आता मागे पडत चाललेली आहे. कसं आहे की जुन्यापेक्षाही नवीन येणारी नवीन जनरेशन आहे, ते अतिशय टॅलेंट आहे, अतिशय हुशार आहे. त्यांची बुद्धिमत्ता म्हणा किंवा त्यांच्या जाणीवा म्हणा अतिशय खूप चांगल्या आहेत. जसं इंदिरा गांधीच्या काळामध्ये लोक असे म्हणायचे की इंदिरा गांधीनंतर पंतप्रधान कोण होणार किंवा देशाचं काय होणार. तर तसं राहिलेलं नाही. इंदिरा गांधीनंतर अनेक कर्तृत्ववान माणसं आली, पंतप्रधान झाली, देशाचा विकास केला, देश नावारूपाला आणला. तसं आमच्या विद्यालयामध्ये सुद्धा असेच नवीन अजून शिक्षक येतील, चांगलं कार्य करतील आणि आमच्या ह्या विद्यालयाचं, आमच्या संस्थेचं नाव खूप मोठं करतील आणि ह्या विद्यालयाची शाखा वटवृक्षाप्रमाणे बहरेल ह्यात शंका नाही. आणि माननीय श्री मेनकुदळे सर आणि माननीय आप्पासाहेब कोळेकर सर या दोन्ही माझ्या सहकाऱ्यांना मी भावी आयुष्य चांगलं, शुभदायक, दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या कुटुंबियांना खूप चांगल्या गोष्टी प्राप्त हो, ही शुभचिंतक आणि त्यांना अशी भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपल्या चॅनलचा खूप खूप असाच विकास व्हावा ही माझी सदिच्छा. आपल्यासोबत आहेत या शाळेचे माजी उपमुख्याध्यापक आदरणीय टकले सर. तर त्यांचे दोन्ही सहकारी आज निवृत्त होत आहेत. तर त्यांच्याविषयीच्या त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहे ते आपण जाणून घेतोय. काय सांगाल सर? माझे सहकारी मेनकुदळे सर आणि कोळेकर सर, आम्ही इथं सर्व्हिसला असताना, मी उपमुख्याध्यापक असताना कोळेकर सर आणि मेनकुदळे सर असे शिक्षक होते की कोणतंही काम त्यांना सांगू द्या, त्यांना नाही हा त्यांच्यामध्ये शब्दच नव्हता. कोळेकर सर चित्रकला विषय नसताना सुद्धा चित्रकला अतिशय चांगल्या पद्धतीनं करणं, बोर्डचं काम करणं, अगदी उत्साहानं काम करत होते. मेनकुदळे सरांना ते BSc BEd होते, त्यांना कुठलाही विषय द्या, विज्ञान द्या, गणित द्या, कधीही नाही म्हणत नव्हते आणि तासावर जाणं त्यांना अतिशय आवडायचं. कोणताही तास त्यांना मोकळा पडेल असं कधीही राहत नव्हते. इतकं प्रामाणिकपणानं कष्ट करणारे हे दोन्ही माझे सहकारी आहेत आणि त्यांच्या या सहकार्यामुळं या शाळेचा विकास झाला आणि विद्यार्थ्यांची प्रगती, शाळेची प्रगती, गावाची प्रगती अहोरात्र करणाऱ्या कष्टामुळं त्यांना यश आलं आणि त्यांनी प्रामाणिकपणाने नोकरी केल्यामुळं त्यांनाही अगदी रिटायर होईपर्यंत चांगल्या पद्धतीनं आरोग्य लाभलं आणि आपली सेवा ती उत्कृष्टरित्या पूर्ण करू शकले. शासकीय नियत वयोमानानुसार नंदकुमार बाबुराव मेनकुदळे आणि कोळेकर आप्पा हनुमंत सर हे सेवानिवृत्त होत आहेत. हा निवृत्त होणं आता हे शासनाच्या नियमानुसार होत आहेत, परंतु 30-35 वर्ष जी सेवा कटपळ शिक्षण प्रसारक मंडळाला दिली, कटपळ पांडुरंग विद्यालय कटपळलाही कोळेकर सर होते, मेनकुदळे सरचं जॉईनिंगच तिथं झालं आणि चांदापुरीला ते सेवानिवृत्त होत आहेत. अतिशय ताकदीनं सेवा विद्यार्थी घडवण्याचं काम हे दोन्ही आमच्या संस्थेचे हिरे आहेत म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशी सेवा दिलेली आहे. कोळेकर सर तर अवलिया होते आणि त्यांचं जे वेगवेगळ्या अगदी सांस्कृतिक कामातला जो वावर असेल, सांस्कृतिक कार्यक्रम, वेगवेगळे शाळेचे उपक्रम असतील, मेनकुदळे सरांचं अगदी विज्ञान प्रदर्शन त्यातले उपक्रम असतील, अगदी तालुका जिल्हा स्तरावरती शाळेचं नाव घेऊन जाण्याचं काम या दोघाही शिक्षकांनी केलं. त्यामुळे संस्थेला विशेष कौतुक आहे. आणि मग आजचा हा सेवापूर्ती सोहळा असेल, पण सेवा समारोपाचा हा सोहळा होता. आयुष्याचा प्रारंभ तर आता झालाय, त्यांच्यासाठी स्वतःसाठी जगण्याची तर ही आता वेळ सुरू आरंभ झालेला आहे. आतापर्यंत ते विद्यार्थ्यांसाठी जगत होते, संस्थेविषयीच कर्तव्य निभावत होते, शाळेविषयीच कर्तव्य निभावत होते. आता पुढील वाटचालीसाठी आम्ही संस्थेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. उत्तम असं आरोग्य लाभो,
कुटुंबाला असं उत्तम आरोग्य लाभो, उत्तर प्रगती हो, एवढीच शुभेच्छा मी या ठिकाणी व्यक्त चा आज सेवानिवृत्ती समारंभ आहे. ते आदरणीय मेन कुदळे सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्या नेमका भावना काय आणि नेमक्या प्रतिक्रिया काय हे आपण जाणून घेऊयात. सर काय सांगाल तुमची सर्व्हिस किती झाली आणि आज कसं वाटतंय तुम्हाला ह्या सोहळ्यानंतर? माझी सर्व्हिस 32 वर्षे 9 महिने अतिशय आनंदात विद्यार्थी प्रतिसाद आणि प्रामाणिक कष्टाचं फळ झालेलं आहे. एक आम्ही पहिल्यापासून बघितलंय सर, एक हसतमुख चेहरा आणि ती जी वर्गामधली तुमची एंट्री होती ती युनिक असायची आमच्या सर्वांसाठी. ती आमच्या सर्वांच्या मनात राहून गेली आणि आपण जी उगारलेली चापट आमच्यावरती होती ती आयुष्यभर आमच्या लक्षात राहील. तर ही जन्माची शिदोरी आम्ही घेऊन जात असताना आज तुमचा सेवानिवृत्तीचा सोहळा आम्हाला पाहायला मिळाला. एकंदरीत या जीवनाविषयी आपण काय सांगाल, जी सेवा तुम्ही दिलीत एक 32 वर्ष 33 वर्ष जवळजवळ संपूर्ण होत आहेत, तरी जीवनावश्यक गोष्ट तुमची बनली आहे शाळा एक प्रकारची. तर काय सांगाल या संदर्भात आपल्या भावना काय आहेत? सर्व्हिसला लागल्यापासनं कुठलाही स्वार्थ न बाळगता प्रामाणिक सेवा करणं हेच माझं पूर्ण आयुष्यभर ध्येय राहिलं आणि ते विद्यार्थ्यामधनं मला त्याचं आत्मिक समाधान मिळालं. अभ्यास करावा आणि आईवडिलाचं स्वप्न साकार करावं हाच माझा प्रामाणिक संदेश राहणार. प्रतापसिंह विद्यालयाचे आमचे लाडके मुख्याध्यापक आदरणीय देवकते सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया आदरणीय कोळेकर सर आणि आदरणीय मेनकुदळे सर यांच्याविषयीची त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय हे आपण जाणून घेत आहोत. आज श्री आप्पासाहेब कोळेकर सर आणि नंदकुमार मेनकुदळे सर यांच्या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीला या ठिकाणी मी थोडासा उजाळा देतोय. त्यांची जी जडणघडण मी या प्रशालेचा मुख्याध्यापक म्हणून माझ्या समोर या ठिकाणी झालेले आहे. हे दोघेही कोळेकर सर आणि मेनकुदळे सर हे दोघेही हाडाचे शिक्षक या ठिकाणी होते. विशेषतः आप्पा कोळेकराच्या सरांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ते एक चौरंगी चिरा असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. कारण शाळेमध्ये जे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जात होते त्या कार्यक्रमामध्ये फलकलेखनापासून ते कार्यक्रमाच्या शेवटी आभाराचं कामसुद्धा अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी ते करत होते. त्याचबरोबर मेनकुदळे सरसुद्धा या ठिकाणी गणित आणि सायन्स हे दोन विषय या ठिकाणी त्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवलं. त्यातून विद्यार्थी या ठिकाणी घडत गेले. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच सांगेन की त्यांना या ठिकाणी चांगलं आरोग्य या ठिकाणी मिळावं, त्यांचं फॅमिली लाईफ ही आनंदी या ठिकाणी जावं, एवढेच या निमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा देतो.